वेताळवाडी गड पाहून झाल्यानंतर आपल्या हातात जर तास 2 तासाचा वेळ शिल्लक असेल तर येथून जवळच असणाऱ्या रुद्रेश्वर लेणीस भेट देण्यास काहीच हरकत नाही. म्हणून आम्ही वेताळवाडी गड पाहून झाल्यानंतर अजंठा पर्वत रांगेत कोरलेल्या रुद्रेश्वराच्या लेणीकडे निघालो. वेताळवाडी गावाशेजारीच पूर्वेला रुद्रेश्वर महादेवाचा डोंगर आहे. या डोंगराच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते, परंतु रस्ता मात्र कच्चा आहे. या डोंगरात साधारण 100 मीटर उंचीवर एका घळईत रुद्रेश्वर महादेवाचं पश्चिमाभिमुख लेणं असून पायथ्यापासून 15 ते 20 मिनिटात आपण लेण्यापर्यंत पोहोचतो. पायथ्याला गाडी पार्किंग करून रुद्रेश्वर लेण्याकडे जाणारी मळलेली वाट पकडायची. पायथ्यापासून 2 रस्ते फुटतात. वन विभागाने लावलेल्या फलकापासून डाव्या हाताला वर चढत जाणारा रस्ता लेण्याकडे घेऊन जातो, तर सरळ जाणारा रस्ता पिण्याच्या पाण्याच्या हापशाकडे घेऊन जातो. येथे आपल्या पाण्याच्या बाटल्या भरून घ्यायच्या आणि रुद्रेश्वर लेण्याकडे चढाई सुरुवात करायची. पंधरा 20 मिनिटाच्या चढाईनंतर आपण लेण्यापाशी येऊन पोहोचतो. लेणीच्या समोरच मोठा पाण्याचा कुंड आहे, परंतु पाण्याच्या प्रवाहासोबत आलेल्या दगडगोट्यामुळे हा कुंड दगडगोट्यांनी भरून गेलेला आहे. लेणीत आतमध्ये डाव्या सोंडेच्या गणपतीची आकर्षक मूर्ती आहे. मूर्ती शेजारी उजव्या बाजूस नरसिंह तर डाव्या बाजूस नटराजाचे शिल्प कोरलेले आहे. लेणीच्या आत चौथऱ्यावर महादेवाची पिंड असून समोर आकर्षक नंदी आहे. लेणीत एकही खांब नसून पूर्ण कातळात कोरलेली ही एक प्राचीन लेणी आहे. 60 फूट लांब व 12 फूट उंच असा सभामंडप आहे. रुद्रेश्वर हे जागृत देवस्थान असून श्रावण महिन्यात येथे लाखो भाविक भेट देत असतात. पावसाळ्यात येथील निसर्ग अगदी बहरून जातो.
रुद्रेश्वर लेणी अजिंठा लेणीपूर्वी खोदलेली असावी आणि रुद्रेश्वर लेणीपासून अजिंठा लेणीपर्यंत भुयारी मार्ग असावा असा संशोधकांचा अंदाज आहे. इथे वानरसेनाही आपल्या स्वागतास उत्सुक असते. वानरांना पाणी पिण्यासाठी कुंडात पडलेले दगडगोटे थोडंसं श्रमदान करून बाहेर काढून आम्हीही परतीची वाट पकडली.